दिल्ली दौरा झालेला एकनाथ शिंदे यांचा, त्यात बऱ्याच राजकीय नेत्यांची त्यांनी भेटसुद्धा घेतलेली आहे। यालाच धरून आता संजय राऊत टीका करू लागलेत की गुरुपौर्णिमेला अमित शाह यांचे त्यांच्या गुरूंचे पाय धुवायला एकनाथ शिंदे गेले होते। त्यांना मी काय उत्तर देत नाही आणि त्यांनी टीका एकनाथ शिंदे साहेबांवर केल्यामुळं आम्हाला काही जखमा होत नाहीत किंवा शिंदे साहेबांना पण जखमा होत नाहीत। त्यांना जी जखम झालेली आहे 3 वर्षापूर्वीची ती आजपर्यंत भरून आलेली नसल्यामुळं अशी सारख्या टीका होतात। ती जखम एवढी पडलेली आहे की ती भरूनच येऊ शकत नाही आणि त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला झालं। एवढं रोज बोलले, अनेक लोकांनी साहेबांवर टीका केली, शिंदे साहेबांवर टीका केली, तरी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना 80 पैकी 60 जागा जिंकली। त्याच्यामुळे जखम जी छोटी होती ती अजून मोठी झाली। तर ती जखम भरत नसल्यामुळं म्हणजे जखम भरली की वेदना होते, भरली नाही की वेदना होते, त्या वेदनेतनं सगळं चालू आहे। आणि शिंदे साहेबांचा राजकीय आवाका जसजसा वाढत जाईल तशी त्यांची जखम मोठी होत जाईल आणि त्या वेदना वाढत जातील। जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी आपला दवाखाना स्थापन केला होता, त्याच्या शाखा आणखी जास्त उघडणार आहे भविष्यामध्ये आणि तिथे या सगळ्या नेत्यांना जे तुमच्यावर टीका करतात त्यांना पुन्हा पाठवण्याचा सल्ला दिला जाईल? नाही, याच्यामध्ये आपला दवाखाना जो आहे हा मोफत आहे, त्याच्यामुळे तिथं आम्हाला यांना पाठवण्याची गरज नाही। मोठी जखम झाली, त्याच्यातनं वेदना झाल्या, मोठा पोटसोळ उठला तर त्यांनी स्वतः जाऊन ॲडमिट व्हावं ना। जिथं फुकट उपचार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहेत आणि शिंदे साहेबांची डॉक्टरकी आपल्याला माहिती आहे। त्या डॉक्टरकीमुळंच काही लोकांना जे वाटत होतं की मी इकडे बसेन, मी तिकडे बसेन, मी इकडे नेता होईन, मी तिकडे नेता होईन, ते मनसुबे उधळल्यामुळं हे गेले 3 वर्ष फ्रस्ट्रेशनमधनं बाहेर झालेले नाहीत। त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, पूर्वी मुघलांना जसे संताजी धनाजी दिसायचे तसे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकनाथ शिंदेसाहेब दिसतात। एकनाथ शिंदेसाहेब हे डॉक्टरसुद्धा आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सर्जरी करण्याची वेळ आलेली आहे असं तुम्हाला कुठे चित्र दिसतंय का? शिंदे साहेबांनी सर्जरी कधी सांगून केलेली नाही। जिथं आवश्यक वाटली तिथं त्यांनी ती भूमिका बजावलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदे साहेबांचा स्वभाव हा अतिशय भावनिक आहे, अतिशय संवेदनशील आहे आणि आमची अलायन्सची प्रायोरिटी ही भाजपासोबत आहे। भाजप आणि शिवसेना ही नॅचरल अलायन्स आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आलेली आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा कल हा कायमस्वरूपी भाजप आणि शिवसेना हे गठबंधन आहे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग व्हावं ही अशी त्यांची भूमिका असते आणि बरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घेऊन काम करत असतात। नक्कीच एक चर्चा अशी पण सुरू आहे की 2026 मध्ये महत्त्वाचे बदल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडणार आहे आणि पुन्हा एकदा नेतृत्व जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या हाती दिलं जाईल अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। किती यामध्ये सत्य असं तुम्हाला वाटतं? कारण बऱ्याच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण निवडणुकांमध्ये सगळ्या तिन्ही पक्षांना मिळून कामसुद्धा करायचं आहे, त्यामुळे याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्यासोबतच ठाकरे बंधू जे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहेत त्याबद्दलही चर्चा झाली अशी सुद्धा माहिती मिळते। कोणी एकत्र यावं, कोणी न एकत्र यावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माननीय शिंदेसाहेब जर राजकीयदृष्ट्या अजून मोठे होणार असतील त्याचा आनंदच आम्हाला राहील ना। परंतु शिंदेसाहेबांच्या बाबतीतली मी भूमिका तुम्हाला स्पष्ट सांगितली की आम्ही जे शिंदेसाहेबांना ओळखतो त्याच्यामुळे त्यांनी शब्द कायमस्वरूपी पाळलेला आहे। राजकारणातला असेल, मैत्रीतला असेल, कार्यकर्त्याला जपण्याचा असेल, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा असेल, त्याच्यामुळे शब्द पाळणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं आणि शेवटी प्रत्येक नेता मोठा जर झाला त्याच्या कार्यकर्त्याला आनंदच असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। नक्कीच काल संजय शिरसाट यांना सुद्धा IT विभागानं नोटीस पाठवली, याला धरून बऱ्याचशा चर्चा सुद्धा रंगल्या, काही खोट्या बातम्या सुद्धा यामध्ये इतर नेत्यांबाबतच्या पसरवण्यात आल्या ज्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलं। एकंदरीतच कसं पाहता याकडे? कुठे दबावामध्ये आहे शिवसेनेचे नेते? शिवसेनेचे नेते अजिबात दबावामध्ये नाहीत। संजय शिरसाट साहेबांना का नोटीस आली होती त्याचा खुलासा त्यांनी स्वतः केलेला असल्यामुळे त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही, तिकडे जातो। नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।